नमस्कार मित्रांनो. सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आजचा विषय जो मी घेऊन आलेला आहे, तो थेट आरोग्याशी आपल्या जोडलेला आहे. आपण रोज दूध घेतो, पनीर, मिठाई, पाव असे अनेक पदार्थ आपण रोज घेतो आणि ते आपल्या घरात देखील येतात. त्याबद्दलच मी बोलत आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, डोंबिवलीच्या ईस्ट आणि वेस्ट या भागात काही ठिकाणी हे पदार्थ नेमके कसे विकले जात आहेत, हे पाहून एक मोठा सवाल माझ्या मनात उभा राहिला. काही दुकानात सध्या प्लास्टिकच्या पिशवीत दूध भरून विकले जाते. या पिशवीवर ना कोणत्याही प्रकारची तारीख आहे, ना कंपनीचं नाव असतं, ना दूध कुठून आलं याची माहिती देखील त्यावर नाही. बऱ्याचशा अशा डेअऱ्या आहेत. आपणही असं दूध घेतलं असेल. मग ग्राहकाने विश्वास कसा ठेवायचा? दूध आजचे आहे की जुने? ते कुठे बनले आहे? ते कसे ठेवले गेले आहे? याचं उत्तर देखील ग्राहकाला मागितलं तरी मिळेल. किंवा दुकानदार उत्तर देतो, आजचंच दूध आहे, सकाळीच आलं, 6 वाजता आलं, 5 वाजता आलं वगैरे. हे तुम्ही ऐकलंच असाल. एवढंच नाही, तर काही ठिकाणी पनीर, मिठाई आणि पाव कसे उघडे ठेवलेले असतात, एका काचेच्या रॅकमध्ये आणि त्यावर ट्रे असतो. ट्रेवर ते ठेवलेलं असतं आणि त्यावर प्लास्टिकचं एक कागद झाकलेला असतो. ते देताना कधी धूळ, माशी, घाण याचा धोकाही त्यावर बसण्याचा असतो. आता खरा सवाल हा आहे, की प्रशासनाच्या नजरेत हे का येत नाही? नियम मोडणाऱ्या दुकानदारावर कारवाई का होत नाही? अशा नियम मोडणाऱ्या दुकानदारावर काय बरं, कधी-कधी तक्रार करूनही नागरिकांना उत्तर मिळत नसेल, तर मग सामान्य माणसाने दाद मागायची कुठे? तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही वरती किती कारवाया करत असलात, तरी अशा छोट्या-मोठ्या आणि खालच्या कनिष्ठ नेत्यांमुळे जर दुर्लक्ष होत असेल, तर तुमच्या कारवाईला अर्थ तो काय? आणखीन एक आरोप गंभीरपणे केला जातो. काही अधिकारी तक्रार केल्यानंतर पाहण्यासाठी येतात, पण कारवाई न करता हप्ता घेऊन जातात. असा नागरिकांकडून मोठा आरोप केला जात आहे. यावर तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही काही करणार का? हा जर आरोप खरा असेल, तर विषय किती गंभीर आहे. दुकानदारांचा नफा होतो, अधिकाऱ्यांचा फायदा होतो, पण नुकसान होते ते सामान्य माणसाच्या आरोग्याचे. हे मुंडे साहेब, तुम्ही कधी लक्षात घेणार? अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकाराची खरं तर तातडीने चौकशी करायला पाहिजे, तपासणी करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. नियम तोडणाऱ्या दुकानदारावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. पण ती होताना कुठेच दिसत नाही. जर कोणता अधिकारी गैरकाम करत असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असं नागरिकांचं मत आहे. मुंडे साहेब, तुम्ही अशा लोकांची चौकशी करणार का? आज डोंबिवली पूर्व असो किंवा पश्चिम असो, ग्राहकाला स्वच्छ, ताजा आणि सुरक्षित माल मिळणे हा त्याचा हक्क आहे खरं तर. पण पैसे देऊन वस्तू घेणाऱ्याला पैसे देऊन वस्तू घेणाऱ्या माणसाला सुरक्षित अन्न आज मिळत नाही. ते मिळणार आहे का? की मिळणारच नाही? हा सवाल आता प्रशासनाला विचारावा लागतो. मित्रांनो, तुमच्या भागातील असे उघडे दूध किंवा विना तारीख असलेले पदार्थ विकले जात आहेत का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असे प्रकार तुमच्या लक्षात आले असतील, तर तुमचं मत याबद्दलचं कमेंटमध्ये
नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ योग्य वाटला असेल तर पुढे शेअर करा. मुंडे साहेब, विनंती आहे की जरा या ग्राउंड लेवलच्या गोष्टींना आपण तपासा. आपल्या आरोग्यासाठी, जनतेच्या आरोग्यासाठी तुमचं काम या अशा खाली कामचुकार अधिकाऱ्यांच्या बाबतीत कडक असावं. मित्रांनो, अशाच महत्वाच्या विषयांसाठी आमच्या सन्मान महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन ठेवा. धन्यवाद.